एमपीएससी फॉर विनर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण इथे कंबाईन ग्रुप बी प्री एक्झाम 2026चं क्वेश्चन अनालिसिस बघणार आहोत. तर आपण पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. खालील माहितीवरून समाजसुधारक ओळखा. ते एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर होते. त्यांनी 1840 मध्ये दिग्दर्शन नावाचे मराठी मासिक सुरू केले आणि ब्रिटिश सरकारने त्यांची 1840 मध्ये जस्टिस ऑफ द पीस म्हणून नेमणूक केली. तर या प्रश्नाचं उत्तर बाळशास्त्री जांभेकर असं आहे. तर आपण बाळशास्त्री जांभेकर यांच्याबद्दल थोडक्यात माहिती बघूया. त्यांना मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणतात. त्यांचा जन्म पोहुर्ले रत्नागिरी येथे झाला. ते बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे डेप्युटी सेक्रेटरी होते आणि महाराष्ट्रातील पहिले इतिहास संशोधक होते. 6 जानेवारी 1832 मध्ये त्यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र काढले. न्यायमूर्ती चंदावरकर यांनी त्यांना पश्चिम भारतातील आद्य ऋषी म्हटले होते. त्यांनी बालव्याकरण, शून्यलब्धी गणित, हिंदुस्थानचा इतिहास इत्यादी ग्रंथ लिहिले आहेत. तर आता आपण पुढचा प्रश्न बघूया. इसवी सन 1916 मध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा महिला विद्यापीठ स्थापनेमागील उद्देश कोणता होता? तर याच्यामध्ये त्यांनी 3 उद्देश दिलेले आहेत. स्त्रियांना उच्च शिक्षण देणे हा उद्देश होता, स्त्रियांना गायन कलेचे शिक्षण देणे हा उद्देश होता आणि स्त्रियांना स्वावलंबी बनवणे हाही उद्देश होता. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. तर आता आपण महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याबद्दल थोडक्यात माहिती बघूया. त्यांना स्त्री शिक्षणाचे शिल्पकार म्हणतात. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांनी गणिताचे प्राध्यापक म्हणून काम केले आहे. 1893 मध्ये विधवा विवाह उत्तेजक मंडळीची स्थापना त्यांनी केली. 1896 मध्ये अनाथ बालिकाश्रम स्थापन केले. 1907 मध्ये त्यांनी महिला विद्यापीठाची स्थापना केली. 1908 मध्ये निष्काम कर्म मठाची स्थापना केली. 1916 मध्ये स्थापन झालेल्या विद्यापीठाचे पहिले कुलगुरू भंडारकर हे होते आणि 1958 ला भारतरत्न मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन महर्षी धोंडो केशव कर्वे हे होते. तर आता आपण नेक्स्ट प्रश्न बघूया. वसाहतवादामुळे भारतात खालीलपैकी कोणते परिवर्तन घडून आले? तर याच्यामध्ये त्यांनी आपल्याला 4 विधाने दिलेली आहेत. राष्ट्रवादाची भावना वाढीस लागली हे बरोबर आहे. मध्ययुगीन राजवटीचा शेवट झाला हेही बरोबर आहे. भारतात नागरीकरणाचा वेग वाढला हेही बरोबर आहे आणि देशी उद्योगधंद्यात वाढ झाली तर हे विधान चुकीचं आहे, कारण देशी उद्योगधंद्यांचा ह्रास झाला. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 अ ब क असं आहे. तर आता आपण इथे वसाहतवादाचे नकारात्मक आणि सकारात्मक परिणाम बघूया. त्याच्यामध्ये आपण नकारात्मक परिणाम अगोदर बघूया. तर आर्थिक शोषण झाले, पारंपरिक उद्योगांचा ह्रास झाला, शेतीची अधोगती झाली आणि सामाजिक विषमता, राजकीय गुलामगिरी इत्यादी नकारात्मक परिणाम झाले. तर आता आपण सकारात्मक परिणाम बघूया. आधुनिक शिक्षणाचा प्रसार, राष्ट्रीय चळवळीचा उदय, तार, टपाल, रेल्वे यांचा विकास, आधुनिक न्याय व्यवस्था आणि प्रशासन, वृत्तपत्राचा विकास इत्यादी. येथील लोक केवळ शिक्षण घेऊन स्वस्थ बसणार नाहीत, राज्यकारभारात वाटा देऊनही ते संतुष्ट होणार नाहीत, किंबहुना सर्वच राज्यकारभारावर आपला हक्क प्रस्थापित करू पाहतील, असे विधान डॅश यांनी डॅश यांना पाठविलेल्या पत्रात असे म्हटले आहे. तर याचं उत्तर आहे माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन आणि त्यांनी कोर्ट ऑफ डिरेक्टर्सला लिहिलेल्या पत्रात असं म्हटलं होतं. तर आपण माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांच्याबद्दल थोडक्यात माहिती बघूया. 1819 ते 1827 मध्ये मुंबई प्रांताचा पहिला गव्हर्नर होता. त्यांना शिक्षणाचा प्रसार व्हावा वाटे, पण वृत्तपत्र स्वातंत्र्याबद्दल तो उदासीन होता. त्याने 27 कायद्यांची एक संहिता बनवली, त्याला एल्फिन्स्टन संहिता असे म्हणतात. त्याचबरोबर मौजेवारी ही जमीन महसूल पद्धत सुरू केली. कायदा आणि सुव्यवस्था यांना प्राधान्य दिले आणि मुंबई इलाख्यामध्ये प्रशासकीय खाती सुरू केली. तर आता आपण पुढील प्रश्न बघूया. पुढील कोणते विधान चुकीचे आहे? तर इथे 3 विधाने दिलेली आहेत. भगतसिंग व राजगुरू यांनी सॉन्डर्स या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली, हे विधान बरोबर आहे. नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सनची हत्या अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी केली आणि मुंबईचा कमिशनर रँड यांची हत्या चाफेकर बंधूंनी केली, तर हे विधान चुकीचं आहे. त्याच्यामुळे या प्रश्नाचा आन्सर पर्याय क्रमांक 1 फक्त हे विधान चुकीचं आहे. तर इथं मुंबईचा कमिशनर नसून पुण्याचा कमिशनर आहे, त्याच्यामुळे याचा आन्सर 1 आहे. आता इतर माहिती बघूया. सॉन्डर्सची हत्या लाला लजपत राय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी केली गेली. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू जयगोपाल यांनी केली. अनंत कान्हेरे यांनी नाशिक येथे विजयानंद थिएटरमध्ये त्यांची हत्या केली. या प्रकरणात कृष्णाजी कर्वे आणि विनायक देशपांडे यांना फाशीची शिक्षा झाली आणि पुण्याचा कमिशनर यांची हत्या चाफेकर बंधूंनी केली आणि दामोदर चाफेकर आणि बंधूंनी रँड आणि आयर्स्ट यांच्यावर गोळीबार केला. तर आता आपण
पुढचा प्रश्न बघूया. इसवी सन 1909च्या मोर्ले मिंटो सुधारणा कायद्याबद्दल हे शुद्ध टोनग्याचे आचळ ठरतील, यातून लोकहिताचे दूध मिळणे शक्य नाही, अशी प्रतिक्रिया खालीलपैकी कोणी दिली होती? तर याचं उत्तर लोकमान्य टिळक असं आहे. तर आपण लोकमान्य टिळक यांच्याबद्दल थोडक्यात माहिती बघूया. लोकमान्य टिळक त्यांचा जन्म रत्नागिरीमध्ये झाला. जेम्स मिल आणि हर्बर्ट स्पेन्सर यांचा प्रभाव त्यांच्यावर होता आणि 1 जानेवारी 1880 मध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना टिळक, आगरकर आणि विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी केली. 1881 मध्ये मराठी इंग्रजी तर केसरी हे मराठी वृत्तपत्र त्यांनी सुरू केले होते आणि 1893 मध्ये गणपती उत्सव सुरू केला. 1895 मध्ये शिवजयंती उत्सव सुरू केलेला. रँडचा खून झाला तेव्हा सरकारचे डोके ठिकाणावर आहे का आणि राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे, हा लेख त्यांनी लिहिला होता. आणि खुदिराम बोस बॉम्ब खटल्यावेळी देशाचे दुर्दैव हा लेख त्यांनी लिहिला. आणि 1916 मध्ये लखनौ करार झाला, त्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती आणि होम रूल चळवळीत पण त्यांचा सहभाग होता. आणि 1 ऑगस्ट 1920 मध्ये त्यांचं निधन झालं. तर आता आपण इथे प्रश्न 7वा बघूया. 1857च्या बंडाबाबत बंडवाल्यांना एक जरी समर्थ नेता मिळाला असता तरी भारतातील इंग्रजांचे राज्य नष्ट झाले असते, असे विधान खालीलपैकी कोणी केले आहे? तर जॉन लॉरेन्स हे या प्रश्नाचं उत्तर आहे. तर आता आपण इतर गव्हर्नर जनरल बद्दल थोडक्यात पाहूया. लॉर्ड कॅनिंग भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल होता, भारताचा पहिला व्हॉइसरॉय होता. 1858 मध्ये भारतीय परिषद कायदा त्यांनी लागू केला. त्याचबरोबर 1861 मध्ये इंडियन काउन्सिल ऍक्ट लागू केला. कलकत्ता, मुंबई, मद्रास विद्यापीठांची स्थापना यांच्या काळामध्ये झाली. तर ह्यू रोज हा ब्रिटिश सेनापती होता. 1857च्या उठावामध्ये तो राणी लक्ष्मीबाई यांच्या विरुद्ध लढला. तर जॉन लॉरेन्स यांनी पंजाब प्रशासनात त्यांचं महत्त्वाचं योगदान आहे. भूतान युद्ध यांच्या काळात झाले आणि लॉर्ड डलहौसी याला आधुनिक भारताचा निर्माता असं म्हटलं जातं. तर आता आपण इथे प्रश्न 8वा बघूया. लोकमान्य टिळकांनी बेत आणि रायफली व काडतुसे बनविण्याचे शिक्षण घेण्यासाठी डॅश डॅश यांना नेपाळ येथे पाठवले होते. तर या प्रश्नाचं उत्तर हनुमंतराव कुलकर्णी आणि कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर असं आहे. तर आता आपण इथे हनुमंतराव कुलकर्णी आणि कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांच्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. हनुमंतराव कुलकर्णी लोकमान्य टिळकांचे विश्वासू सहकारी होते. नेपाळमध्ये त्यांनी बंदुका आणि काडतुसे बनवण्याचे प्रशिक्षण घेतले होते. तर कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर हे पत्रकार आणि नाटककार होते. कीचकवध, स्वयंवर, विद्याहरण हे नाटक प्रसिद्ध आहे. तर कीचकवध नाटकामुळे सरकार घाबरले आणि त्यावर बंदी घातली होती. तर आता प्रश्न 9वा बघूया. गोपाळकृष्ण गोखलेंच्या कार्याबाबत खालील विधाने वाचून अचूक पर्यायांची निवड करा. तर इथे 4 पर्याय दिलेले आहेत. तर आपण ती विधाने वाचून घेऊया. 1887 मध्ये ते सार्वजनिक सभेचे चिटणीस होते. पुणे सार्वजनिक सभेच्या त्रैमासिकाचे ते संपादक होते. 1900 साली ते केंद्रीय कायदेमंडळाचे सदस्य होते आणि 1895 साली त्यांची भारतीय राष्ट्रीय सभेच्या चिटणीसपदी निवड झाली होती. तर याच्यामध्ये 1900 साली नाही तर 1902 साली ते केंद्रीय कायदेमंडळाचे सदस्य झाले. त्याच्यामुळे इथे अ ब ड बरोबर असणारा हा पर्याय आहे. त्याच्यामुळे याचा आन्सर पर्याय क्रमांक 2 आहे. तर आता आपण गोपाळकृष्ण गोखले यांच्याबद्दल थोडक्यात माहिती बघूया. ते मवाळ नेते होते. हिंदुस्थानच्या जमा खर्चाची तपासणी करण्यासाठी 1896 मध्ये वेल्बी कमिशन पुढे त्यांची मुलाखत झाली. पुणे नगरपालिकेचे सरकार नियुक्त सदस्य म्हणून त्यांनी काम केले. 1899 मध्ये मुंबई काउन्सिलमध्ये ते निवडून गेले. 1902 मध्ये ते वरिष्ठ कायदेमंडळाचे सदस्य झाले. अंदाजपत्रकावर त्यांनी सडकून टीका केली म्हणून सर्वश्रेष्ठ संसदपटू अशी त्यांची कीर्ती सर्वदूर पसरली होती. देशासाठी सर्वस्व अर्पण करणारे लोक निर्माण व्हावेत यासाठी 12 जून 1905 ला त्यांनी भारत सेवक समाज ही संस्था स्थापन केली आणि मोर्ले मिंटो कायदा हा पास व्हावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आणि गोखले रानडे यांचे शिष्य होते. तर गांधी गोखले यांना गुरु मानत. तर आता आपण इथे प्रश्न 10वा बघूया. 31 ऑक्टोबर 1920 रोजी मुंबईत लाला लजपतराय यांच्या अध्यक्षतेखाली ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अधिवेशन झाले. या अधिवेशनाला कोण हजर नव्हते? तर याच्यामध्ये मोतीलाल नेहरू हजर होते, अवंतिकाबाई गोखले हजर होत्या आणि विठ्ठलभाई पटेल हजर होते. तर इथे महात्मा गांधीजी या अधिवेशनाला हजर नव्हते. त्याच्यामुळे या प्रश्नाचा आन्सर पर्याय क्रमांक 3 आहे.